राज्याच्या स्थापनेच्या इतिहासापासून आणि MIDC स्थापन झाल्यापासून उद्योग विभागाने जेवढी झेप घेतली त्याच्यापेक्षा जास्ती आधी गरुड झेप त्यांच्या नेतृत्वाखाली या उद्योग विभागाने महाराष्ट्रामध्ये घेतली। अशा या कार्यक्रमाचे सर्व उद्योग खात्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, सर्वांचे लोकनेते रामशेठ ठाकूर, एअरपोर्ट, पोर्ट, सिडको, MIDC या सगळ्यांच्यामुळे ज्यांची 25 बोटं तुपात आहेत आणि ज्याने आता निवडणुकीच्या कामासाठी जे जे लागतं ते मागून घेतलं, असे या विभागाचे लोकप्रिय आमदार यावेळेला कमळावरती उभे राहतील असं गृहीत धरून महेश बालदी, या विभागाचे कार्यक्षम नव्याने ज्यांनी पदभार घेतला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वेलार असू, या विभागाचे विकास आयुक्त दीपेश सिंह कुशवाहा, आमचे अतिरिक्त आयुक्त थोरवे नावाची बरीच माणसं आहेत म्हणे अतिरिक्त आयुक्त आहेत, अतिरिक्त जिल्हाधिकारी, सर्व सन्माननीय व्यासपीठ आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले ललितजी गांधी, समोर उपस्थित असलेले आमच्या आघाडीचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते, उद्योग विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माझ्या या सगळ्या परिसरातील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, उदयजी तुमचं सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करतो की राज्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये तुमच्याकडे पदभार आल्याच्यापासून वर्षभरामध्ये जी काही नेत्रदीपक प्रगती आपण केली, जी उत्तुंग झेप घेतली, जी भरारी घेतली, त्यामध्ये आपण जे काही कर्तृत्व दाखवलं त्याच्याबद्दल तुमचे मी सुरुवातीलाच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो। कारण आजचा कार्यक्रम त्यांनी असं म्हटलं, विविध योजना, महत्त्वाचे निर्णय, नवीन प्रकल्प, विदेशी गुंतवणूकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात, उत्तुंग क्षेत्रात झालेली भरारी आणि या कार्यक्रमाचं नाव आहे महाराष्ट्राची उद्योग भरारी। एवढे सगळे उद्योग महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला टीकेशिवाय दुसरं काय ऐकावं लागणार? आणि इतक्या प्रचंड प्रमाणावरती परकीय गुंतवणूक, राज्यातील आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती झाल्याच्या नंतर रोजगाराची निर्मिती करण्यामध्ये आपण यशस्वी झाला। ज्या कारणासाठी MIDC स्थापन झाली तो कालखंड महाराष्ट्रातला वेगळा होता। ज्या कालावधीमध्ये मुंबई आणि मुंबईच्या परिसराच्या खेरीज उरलेल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते, परंतु आताच वेळेला जोशीजींनी सांगितलं की गडचिरोली सारख्या नक्षलवादाच्या मुळे खूप मोठ्या प्रमाणावरती तणावाखाली असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली स्टीलचा प्रोजेक्ट म्हणजे पोलाद उत्पादनाचा प्रोजेक्ट करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होत आहे। याच्यासारखं दुसरं कौतुक करण्यासारखी दुसरी कुठली बाब नाही, हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगितलं। शेवटी या साऱ्या गोष्टीची आवश्यकता आहे। ज्यावेळेला MIDC स्थापन झाली त्यावेळेला अनेक गोष्टींच्या मर्यादा होत्या, राज्यभरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण झालेल्या नव्हत्या, परंतु राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्योग गेले पाहिजे। मुंबई, ठाणा, पुणे, नाशिक याच्या पलीकडे जाऊन सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काम झालं पाहिजे, रोजगाराची निर्मिती सगळीकडे झाली पाहिजे, हा उद्देश MIDCचं महामंडळ स्थापन करण्याच्या वेळेला त्यावेळेच्या दर्शना नेतृत्वाने दाखवलं होतं। जशी पंचायत राज व्यवस्था झाली, जिल्हा परिषद पंचायत समित्या निर्माण झाल्या आणि ग्रामीण भागातलं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व त्या ठिकाणी करायला लागलं, तसं या ग्रामीण भागामध्ये उद्योगाचं जाळं निर्माण करणं हाच MIDC स्थापन करण्यापाठीमागचा हेतू त्या ठिकाणी होता। गुंतवणूक झपाट्याने वाढत गेली, रोजगाराची निर्मिती होत गेली। महेशजी, काय वेळेला डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळते, काय वेळेला इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिळत असते। अनेक वेळेला आपण केवळ टीका करणारे टीकाकार डायरेक्ट एम्प्लॉयमेंटवरती सीमित बोलत असतात, परंतु हे सगळे टीकाकार त्यांना माहिती असताना सुद्धा नकळत होणाऱ्या रोजगाराची त्या बाबतीमध्ये ते काय बोलत नाही। ललित गांधीजी या ठिकाणी आहेत, या सर्व क्षेत्रामधला त्यांचा अभ्यास गाढा आहे आणि म्हणूनच मला या बाबतीमध्ये हे सांगायचं आहे की ज्या वेळेला जसं MIDC स्थापन झाली तसं सिडकोच्या कालावधीमध्ये स्थापन झालं, या सगळ्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती नागरीकरणाचा टप्पा होईल की नाही असा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये ज्या वेळेला नव्हता, पण आज आपण पाहतो मुंबईच्या तोडीला नवी मुंबईचं शहर सुद्धा इतक्याच पद्धतीने बसवलं गेलं। आता हा जो परिसर आहे उल्बे रोड,
म्हणजे जसं रामशेठ गव्हाणचा हाच परिसर ना, म्हणजे गव्हाणच. म्हणजे मला आठवतं की 92 साली माझ्यावरती आयुष्याचा ठराव आला, त्यावेळेला काही माणसं या गव्हाण गावात आणून ठेवली गेली होती. आणि गव्हाणमध्ये येणं म्हणजे अंदमान निकोबारपेक्षा शिक्षेला जाणं, आणि त्या ठिकाणी येण्याची ताकद कोणाची होऊ शकत नाही, असं हा अभेद्य राजकीय बालेकिल्ला या सगळ्या मंडळींनी ठेवलेला होता. आज तेच गव्हाण इतक्या पद्धतीने विकसित झालेलं आहे, त्याचा अभिमान मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतो, हे मला आनंद सांगतो. परिसर इतक्या झपाट्याने बदलतो, तो काय एका दिवसात बदलत नाही. रोम डिड नॉट बिल्ड इन अ डे. एका दिवसात काय रोम बांधलं गेलं नाही. तसं हा परिसर काय एका दिवसामध्ये उभा राहिला नाही. राष्ट्रीय नेतृत्वाने वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने काम करण्याची मानसिकता दाखवली, त्याच्यामुळे उभा राहिलेलं पाहायला मिळते. आता तर इथे मी मुंबईवरनं उदयजी 30-35 मिनिटात आलो. अटल सेतू तयार झाल्यामुळे वाहतूक आणि मुंबईची असलेली आपली जी काय आज जवळीक वाढली, त्याचा खूप मोठ्या प्रमाणाचा फायदा या सगळ्या परिसराच्या वेगळ्या पद्धतीच्या व्यवसायासाठी त्या ठिकाणी होऊ शकतो. अटल सेतू सुद्धा झाला, पुढचा करंजाचा रेवस ब्रिज होईल, संबंध सागरी महामार्ग उद्याच्या कालावधीमध्ये तयार होईल. मला खचितच या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करत आहे की महायुतीचं सरकार एकनाथरावच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वंकष सोयीच्या पायाभूत सुविधा महाराष्ट्रामध्ये निर्माण कशा करता येईल याचा भर त्या ठिकाणी केला जातो आहे. मगाशी तुम्ही म्हणालात, महेशजी म्हणाले की राजस्थानला उद्योग गेल्याचं कोण म्हणत नाही, गुजरातला गेलं का लगेच पोटात दुखतं. आता ते एक उद्योग क्षेत्र आहे, एकाच वेळेला 2 राज्याची निर्मिती झाली. पण तुमचा नाही माझा महाराष्ट्र, देवेंद्रजींनी सांगितलं की महाराष्ट्र इतकी, जसं वेलारसूजी म्हणाल्याप्रमाणे ते सुद्धा तामिळनाडूच्या परिसरामध्ये असते. एक सुरुवातीला जी काही डेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये होत होती, त्यात महाराष्ट्र, तामिळनाडू हे त्यावेळेला राज्य प्रगती पदार्थ होते. आज तुम्ही इथं, तुम्हाला तुमच्या मातीची ओढ आहे, पण ज्या मातीमध्ये काम करतात त्याची ओढ जास्ती आहे, हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून समाधानकारक त्या ठिकाणी. आणि म्हणूनच टीका करण्यापेक्षा ज्या पद्धतीने आज काम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे बुकलेट तुमच्या नेतृत्वाखाली MIDCला साजेस पद्धतीचं आहे. आता टिपिकल ब्युरोक्रॅटिक बुकलेट सुद्धा मी बघितली. मी पण 15 वर्ष सरकारमध्ये काम केलं, त्यामुळे सरकारी काम कसं असतं मी जवळून बघितलं. पण हे MIDCचं काम सिडकोच्या पेक्षा किती चांगलं होऊ शकतं, म्हणजे मी सिडकोला दोष देत नाही, हेही चांगलं चाललंय, आता तो का भाग नाही. पण शेवटी ही सुद्धा कल्पकता लागते, मन लागतं, संवेदना लागतात. आपण जे करतो ते योग्य पद्धतीने लोकांच्या पर्यंत नेमण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. इथे तुम्ही आम्हाला जे काय भेट दिली शाल, ही सुद्धा MIDCचा एखादा उद्योजक त्या ठिकाणी उत्पादित करतो त्याची असेल. सहज गणरायाची मूर्ती आम्हाला दिली, हे सुद्धा आपल्या मार्फत जे काही उभं राहिलेलं एखादा कारखाना असेल त्याच्या माध्यमातून मिळालेली असेल. आता या ठिकाणी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा आपण बुकलेट काढलेला आहे. याच्यात थोडंसं अधिक लक्ष उद्याची तुम्हालाही घ्यावं लागेल, मलाही खासदार म्हणून द्यावं लागेल की राष्ट्रीयकृत बँका ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे त्या पद्धतीने करत नाही. पंतप्रधान रोजगार निर्मितीचा कार्यक्रम असेल, हा मुख्यमंत्री रोजगार निर्मितीचा कार्यक्रम असेल, छोटे मोठे एंटरप्रेनर आपल्याला जर काही तयार करायचे असतील, याचा उल्लेख या ठिकाणी महेश बालदेंनी केला, त्याला कसलं आंदोलन करायची पाळी येणार नाही. पण कधी नेमकं काय बोलायचं हे त्यांच्या इतकं कोणाला माहीत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला भूमिपुत्रांना आंदोलन करण्याची पाळी आणून देऊ नका वगैरे वगैरे. ते सगळं त्यांचं थेट सगळं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तिथं सगळं आहे. आणि रामशेठ सोबत असायचे तर काही नाही. आता रामशेठला एवढीच विनंती की चेक इकडे पण येऊ द्या थोडीशी, इकडे पण म्हणजे इकडच्या शैक्षणिक संस्थांना सुद्धा दानशूर व्यक्ती आहेच, त्याच्याबद्दलचा सगळ्यांना आनंदाने अभिमान त्या ठिकाणी आहे. पण उद्योग क्षेत्रातली भरागडी ही निश्चितच अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. आणि आम्हाला सर्वांनाच महाराष्ट्र अधिक गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की या उद्योग भरारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातले छोटे मोठे व्यवसाय, मोठमोठे उद्योगधंदे येतात, मोठमोठे मेगा प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी होत असतात. पण छोटे मध्यम लघु उद्योग सुद्धा त्या ठिकाणी करण्याची मानसिकता दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. उद्याची मी बघतो की राज्य सरकारने मधल्या कालावधीमध्ये उद्योग धोरण जाहीर केलं. विशाल प्रकल्पाची सुद्धा भूमिका राज्य सरकारने मधल्या कालावधीमध्ये घेतली. त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावरचा आपण सवलती त्या ठिकाणी देत असतो. माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे की जसं विशाल प्रकल्पांना आपण सवलती देत असतो, तसा या सगळ्या परिसरातला जो भूमिपुत्र आहे, ज्या भूमिपुत्राच्या त्यागातून उभं राहिलेलं विश्व आम्ही पाहतो आहोत, त्या भूमिपुत्राने एखादा जर काही व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला तर ज्या सवलती आपण विशाल प्रकल्पाला देतो त्या सवलती सुद्धा या छोट्या उद्योजकांना जर काही देण्याचं काम आपण केलं तर त्याचा सुद्धा फायदा खूप मोठा होतो. आज आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं काल पहिलं म्हणजे एक प्रात्यक्षिक झालं, जेट घेण्याचं विमान असेल. लवकरात लवकर त्याचं लोकार्पण या देशाचे ज्यांनी जगामध्ये एक वेगळी प्रतिमा या देशाची निर्माण केली
ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते होईल, कदाचित अगोदर होईल, नंतर होईल, कधी होऊ द्या, आपण जाऊ. आधी झालं 5 तारखेला लँडिंग आहे, आपलं लँडिंग करायचं आहे ऑक्टोबर महिन्यात आणि त्या लँडिंग बरोबर टेक ऑफ करायचं आहे. त्याच्यामुळे लँडिंगही बरोबर होईल, स्मूथ होईल लँडिंग. किती वेदर खराब असलं, पायलट महत्वाचा असतो. आता काल आम्ही मुंबईला उतरताना इतका वेदर मुंबईला खराब होतो, इतका प्रचंड पाऊस होता, लँडिंग होईल की नाही, पण पायलट बरोबर की असला का किती वेदर खराब असलं तरी सुद्धा काय नाही. आमचे 3 पायलट इतके उत्कृष्ट आहेत, जगाच्या पाठीवरचं किती वेदर खराब जरी असलं तरी हे लँडिंग इतकं सुखरूपपणाने करतील, त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका काही कारण नाही. पण टेक ऑफ नंतर उद्याची तुम्हाला करायचं, उद्योग खात्याच्या मार्फतला टेक ऑफ. आणि मला विश्वास आहे की त्यानंतर ते रचना सुद्धा तशीच राहील. मला सुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे मी पण बोलू शकतो. अशा पद्धतीचा टेक ऑफ महाराष्ट्रातल्या उद्योग विभागाचा झाला की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणावरती देशाच्या बरोबरीने, देश आपला तुमचा आणि माझा खूप मोठा आहे, जगाच्या पाठीवरच्या अर्थव्यवस्थेमध्ये आज देशाने अतिशय उत्तम पद्धतीने नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कमावलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकनाथराव, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्याच अर्थव्यवस्थे तुलनेमध्ये जायचं आहे. त्याच्यात महत्वाचा भाग रोल कोणाचा असेल तो उद्योग विभागाचा. जितके उद्योग, जितकी गुंतवणूक या राज्यामध्ये येईल तितके या राज्याच्या अर्थव्यवस्थेमधला सूक्ष्मपणाचा अधिक बदल तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकेल. कार्यकक्षेच्या पलीकडे, कारण MIDCचे कार्यकक्षा निर्धारित करून दिली, पण त्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे सुद्धा ज्यावेळेला MIDC लक्ष घालते त्याचं कौतुक मला खूप वाटतं. कारण मी 15 वर्षे प्रशासनात काम केलं, 92 पासून काम करत आलो. पण कायदा व्यवहार याची सांगड घालणं हे काम महत्त्वाचं ठरू शकतं. आणि समाधान वाटतं की आज बेलारुस सारखे चांगले अधिकारी आहेत, त्यांचा स्पीड चांगला आहे, फास्ट आहे. 5 नंतर ती आता नवीन अहमदाबाद ते मुंबई बुलेट येणार आहे, त्या बुलेटच्या स्पीडला सुद्धा बेलारुस जातील. या स्पीडने आपण काम करायचं ठरवलं तर कोणी किती जरी म्हटलं तरी महाराष्ट्राचा नेतृत्व होणारी प्रगती ही कोणाला किती रोखता येणार नाही. पुन्हा एकदा आज आपण जे काही हे या ठिकाणी तयार केलेलं आहे, या माध्यमातून वेगवेगळे रोजगार त्या ठिकाणी निर्माण होतील. आता उत्तर रायगड म्हणजे उरण जिल्हा, उरण तालुका असा आहे महेश मालिनींचा किंवा रामशेठच्या या परिसरातला, की तिथे आता शेतकऱ्यांच्या जमिनी 2-5% सुद्धा शिल्लक राहिल्या असतील का नाही शंका. भारत सरकार, राज्य सरकार आणि वेगवेगळ्या भारत सरकारचे PSUs आणि मग खाजगी उद्योजक यांनी संपादित केलेली जागा इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पनवेलचा परिसर, तळोजाचा परिसर विकसित होत आहे. आता हळूहळू आपल्याला दक्षिण रायगडकडे वाटचाल करायला लागेल. म्हणजे ती तिकडंच करा असं नाही. ते म्हणाले की पोर्ट आमच्याकडे आहे, तर पोर्ट त्यांच्याकडे आहे, पण वाढवणलाही पोर्ट आहे, पण दिघी पोर्ट सुद्धा काय महेश बालदी कमी नाही. नाही तर आपलं सगळं आपल्याकडे असं बोलण्याचं काय करू नका, तर आम्ही पण तिकडे त्या ताकदीने काम करणारे सगळेजण आहोत. आणि त्याच्यासाठी लागणारी सगळी ताकद आमचे पालकमंत्री, उद्योगमंत्री आम्हाला देतील असा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. गांधी साहेब आपलं लक्ष इतर ठिकाणी सुद्धा तसंच ठेवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या सगळ्या परिसराचा दीर्घकाळ मी पालकमंत्री राहिलो, त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याची अनेक वर्षाची कशी पद्धतीने ग्रोथ या ठिकाणी होत गेली हे अनुभवलेलं आहे. पण आता ज्या वळणावरती आपण येऊन ठेपलेलो आहोत, हे वळण आपल्या या सगळ्या विभागाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. वाढवणचं पोर्ट असेल, आज अटल सेतू आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिबा पाटील साहेबांच्या नावाने त्या ठिकाणी आता लवकरच लोकार्पण त्या ठिकाणी होईल, किंवा इतर जे काही पोर्ट्स आहेत या सगळ्या माध्यमातून रायगड जिल्हा सुद्धा आज पुणे, मुंबई, नाशिक, ठाण्याच्या बरोबरीने वाटचाल करतो, याचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये रायगडकडे अधिक लक्ष रायगडच्या विद्यमान पालकमंत्र्यांचं आणि रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांचं राहीलच असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. MIDCच्या प्रत्येक उपक्रमास आमच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि पुन्हा एकदा खूप मोठ्या संख्येने मगाशी या ठिकाणी सांगितलं की पहिलाच कार्यक्रम या भवनामध्ये होतोय. मगाशी मी नामदेव वक्तांवर चर्चा करताना हे कसं उभं झालं, काय झालं, त्याने मगाशी त्या सांगत होते. पण इतकं चांगलं ऑडिटोरियम हे सिडकोने बांधलेलं आहे. आता MIDC सुद्धा नवीन नवीन असेच उपक्रम त्या ठिकाणी उद्याच्या भवितव्यामध्ये निश्चितपणाने सुरू करेल. एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्वांच्या जवळ संवाद करत असतानाच उद्योग क्षेत्रातील आपल्या देशातील नव्हेच, आपल्या देशातील आपण आहोतच,
जगाच्या पाठीवरच्या मोजक्या विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा तुमचा आणि माझा महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये अशाच पद्धतीने पुढे जावा. उदय सामंतांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.